आपल्याला शाळेत नेहमी एक गोष्ट शिकवली गेली आहे, म्हणजे जातीव्यवस्थेचा पिरॅमिड हजारो वर्षांपासून अगदी असाच आहे, बरोबर? हो, अगदी तसाच आहे असा आपला समज असतो. म्हणजे सर्वात वरती ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, मग वैश्य आणि सर्वात तळाशी शूद्र. हा एक सार्वत्रिक आणि कधीही न बदललेला नियम आहे, अशीच आपली ठाम समजूत असते. पण जर हे पूर्ण सत्य नसेल तर? हो, तेच. जर इतिहासाच्या एका टप्प्यावर शूद्र हे या पिरॅमिडचा तळाशी नव्हतेच, उलट ते राजवट चालवणारे अतिशय सामर्थ्यवान क्षत्रिय राजे होते, असं आपल्याला कळलं तर? हा विचारच मुळात प्रस्थापित इतिहासाला एक मोठा धक्का देणारा आहे आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा केंद्रबिंदू हाच आहे. नक्कीच. आपण आज डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या हू वेर द शूद्राज म्हणजे शूद्र कोण होते या अत्यंत महत्त्वाच्या पुस्तकातील ऐतिहासिक पुराव्यांचे आणि युक्तिवादांचे परीक्षण करणार आहोत. आणि आपला उद्देश इथे कोणाची बाजू घेणं हा नाहीये. बिलकुल नाही. तर मूळ स्रोतात आंबेडकरांनी जे ऐतिहासिक आणि समाजशास्त्रीय विश्लेषण मांडले आहे, त्यातील तर्क समजून घेणे हा आहे. हो, आणि हे समजून घेणे खूप रंजक ठरणार आहे. कारण डॉक्टर आंबेडकरांनी या पुस्तकात एका इतिहासकाराची किंवा एका गुप्तहेराची भूमिका बजावली आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे थेट निष्कर्षावर न येता. अगदी बरोबर. ते थेट निष्कर्षावर येत नाहीत, तर ते प्राचीन साहित्यातील विसंगती शोधून काढतात. या स्रोतांमध्ये त्यांनी मांडलेला सर्वात मोठा निष्कर्ष हा आहे की शूद्र हे मुळात क्षत्रिय वर्णाचेच एक महत्त्वाचे अंग होते. म्हणजे ते योद्धे होते. हो, ते योद्धे होते. त्यांच्याकडे राजकीय सत्ता होती. ते जन्माने कोणत्याही खालच्या जातीचे नव्हते, तर ते सूर्यवंशी क्षत्रियांचा एक प्रबळ गट होते. बापरे, हे तर आपण आत्तापर्यंत जे वाचत आलो आहोत त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. नक्कीच. पण या निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी वापरलेली पद्धत अतिशय तार्किक आहे. म्हणजे कशी? त्यांनी काय पुरावे दिले? प्राचीन भारतीय साहित्याचा, विशेषतः वैदिक साहित्याचा अभ्यास करताना त्यांनी काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. उदाहरणार्थ, ऋग्वेदात पुरुषसूक्त नावाचा एक भाग आहे. ज्यात 4 वर्णांच्या उत्पत्तीचा उल्लेख आढळतो, बरोबर? हो, पण आंबेडकरांनी इथे एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारला. ऋग्वेदात सारख्या विशाल आणि प्राचीन ग्रंथात शूद्रांचा उल्लेख फक्त एकदाच, तोही अगदी शेवटी असलेल्या या एकाच सूक्तात का येतो? अरेच्छा, म्हणजे त्या आधीच्या संपूर्ण वैदिक साहित्यात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य अशा 3च वर्णांचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ सुरुवातीच्या काळात समाज केवळ 3 वर्णांमध्ये विभागलेला होता आणि शूद्र नावाचा चौथा वर्ण अस्तित्वातच नव्हता? अगदी. हेच त्यांना म्हणायचे आहे. पण मग इथे मला एक प्रश्न पडतो. जर ते क्षत्रिय होते, तर मग त्यांच्या राजांचे किंवा त्यांच्या सत्तेचे काही पुरावे प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतात का? कारण असा दावा करण्यासाठी काहीतरी भक्कम आधार हवा. हो, आणि आंबेडकरांनी नेमका तोच आधार महाभारताच्या शांतीपर्वातून शोधून काढला. अच्छा, काय आहे तिथे? तिथे पैजवन नावाच्या एका अत्यंत पराक्रमी राजाचा स्पष्ट उल्लेख आहे आणि त्याला तिथे चक्क शूद्र असे संबोधले आहे. बापरे, आता इथे एक मोठी विसंगती निर्माण होते. कशी काय? कारण नंतरच्या काळात तयार झालेल्या नियमांनुसार शूद्रांना संपत्ती बाळगण्याचा, राजवट चालवण्याचा किंवा अगदी शस्त्र उचलण्याचाही अधिकार नव्हता. मग एक शूद्र राजा कसा असू शकतो? एकदम बरोबर. या विसंगतीचं उत्तर देताना आंबेडकर सप्रमाण सिद्ध करतात की शूद्र हे दुसरे तिसरे कोणी नसून क्षत्रियांचाच एक भाग होते, जे कालांतराने एका मोठ्या संघर्षामुळे चौथ्या वर्णात ढकलले गेले. अगदी तेच. इथेच माझ्या मनात एक मोठी शंका निर्माण होते आणि मला खात्री आहे की अनेक श्रोत्यांनाही हा प्रश्न पडला असेल. कोणता प्रश्न? जर हे शूद्र गट खरोखरच क्षत्रिय होते, त्यांच्याकडे स्वतःचे सैन्य होते, राजवाडे होते, राजकीय सत्ता होती, तर ते अचानक समाजाच्या तळाच्या वर्णात कसे ढकलले गेले? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या क्रिकेट संघाच्या उदाहरणावरून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बर, सांगा. समजा एखादा खेळाडू त्या संघाचा कर्णधार आहे. त्याच्याकडे रणनीती ठरवण्याचे, गोलंदाजी आणि फलंदाजीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. पण मैदानावर उभ्या असलेल्या पंचांनी अचानक त्याला खेळण्यास मनाई केली. बरोबर. आता कर्णधार शक्तिशाली असला तरी पंचांच्या निर्णयामुळे त्याचं अस्तित्वच धोक्यात येते. पण तरीही प्राचीन काळातील राजे इतके हतबल कसे होऊ शकतात? त्यांच्याकडे तर लष्करी ताकद होती ना. हो, पण या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेतील 2 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांमधला फरक समजून घ्यावा लागेल.
कोणत्या 2 संकल्पना? त्या 2 संकल्पना म्हणजे राजकीय सत्ता आणि कर्मकांडीय प्रतिष्ठा, किंवा ज्याला आपण वैधानिक मान्यता म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे पॉलिटिकल पॉवर आणि रिच्युअल स्टेटस. समीकरण इतके सोपे नव्हते. म्हणजे नुसती ताकद असून उपयोग नव्हता का? बिलकुल नाही. त्या काळात एखाद्या राजाकडे कितीही मोठे सैन्य असले तरी समाजात आणि इतर राज्यांमध्ये त्याला कायदेशीर शासक म्हणून मान्यता मिळण्यासाठी कर्मकांडीय प्रतिष्ठेची नितांत गरज असे. आणि ही प्रतिष्ठा कुठून मिळायची? ही प्रतिष्ठा केवळ आणि केवळ पुरोहितांद्वारे केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींमधूनच मिळत असे. हे थोडं थांबून समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे राजाकडे तलवारीची ताकद असली तरी जोपर्यंत पुरोहित वर्गाकडून त्याला धार्मिक राज्याभिषेक किंवा मान्यता मिळत नाही, तोपर्यंत त्याची सत्ता खऱ्या अर्थाने स्वीकारली जात नव्हती. पण राजा त्या पुरोहितांना जबरदस्ती करून किंवा त्यांना घाबरून हे विधी करायला भाग पाडू शकत नव्हता का? किंवा स्वतःचे नवीन पुरोहित नेमू. इथेच तत्कालीन धर्मशास्त्रांचा पगडा किती मोठा होता हे लक्ष देते. समाज हा केवळ तलवारीच्या धाकावर चालत नाही, तो कशावर चालतो? तो लोकांच्या नैतिक आणि धार्मिक श्रद्धांवर चालतो. जर पुरोहितांनी किंवा ब्राह्मणांनी एखाद्या राजाचे धार्मिक विधी करण्यास स्पष्ट नकार दिला तर त्याचा थेट अर्थ असा निघत असे की त्या राजाला ईश्वरी किंवा धार्मिक मान्यता नाही. बापरे, मग याचा परिणाम काय व्हायचा? जनतेच्या मनात शंका निर्माण व्हायची. अशा राजाला कर भरणे हे पाप तर नाही ना, असा विचार प्रजा करू लागायची. म्हणजे थेट प्रजेचाच पाठिंबा कमी व्हायचा. हो ना. इतर राज्यांमधील क्षत्रिय राजे अशा राजाच्या कुटुंबाशी वैवाहिक संबंध जोडण्यास नकार द्यायचे. एवढेच नाही तर राजाच्या स्वतःच्या सैन्यातील सैनिकांनाही एका अवैध राजासाठी युद्ध करणे धर्मबाह्य वाटू लागायचे. हा खरोखरच एक माइंड ब्लोईंग मुद्दा आहे. होय, कारण केवळ लष्करी ताकद असून उपयोग नव्हता, तिला धार्मिक मान्यतेचे अधिष्ठान असणं अनिवार्य होते. म्हणजे सत्तेचा पाया हा लष्करी सामर्थ्यापेक्षाही समाजाच्या मानसशास्त्रीय मान्यतेवर अधिक अवलंबून होता. अगदी बरोबर ओळखलत. या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात तीव्र स्वरूपाचे सत्ता संघर्ष सुरू झाले. हा काही साधा तात्विक किंवा 2 गटांतील किरकोळ वाद नव्हता. मुळीच नाही. हा थेट सत्तेचा, वर्चस्वाचा आणि समाजावर नियंत्रण कोणाचे राहील याचा संघर्ष होता. मग या संघर्षाचे मूळ नेमके काय होते? आंबेडकरांनी आपल्या संशोधनात राजा सुदास आणि तत्कालीन 2 प्रमुख पुरोहित वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील संघर्षाचा संदर्भ दिला आहे. अच्छा, हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. हो, हा संघर्ष केवळ धार्मिक वर्चस्वाचा नव्हता, तर राज्यावर आणि प्रशासनावर कोणाचा अधिकार जास्त राहील या राजकीय वर्चस्वाचा होता. जेव्हा हा संघर्ष शिगेला पोहोचला तेव्हा ब्राह्मणांनी एक अत्यंत प्रभावी, मूक पण भयंकर हत्यार उपसले. कोणतं हत्यार? ते हत्यार म्हणजे विधी नाकारणे किंवा सांस्कृतिक बहिष्कार टाकणे. म्हणजे त्यांनी काय केलं? त्यांनी शूद्र क्षत्रियांसाठी उपनयन संस्कार आणि इतर सर्व महत्त्वाचे धार्मिक विधी करण्यास संघटितपणे नकार दिला. उपनयन संस्कार नाकारणे. पण आजच्या काळात आपण जेव्हा एखाद्या धार्मिक विधीकडे पाहतो तेव्हा तो एक वैयक्तिक श्रद्धेचा भाग वाटतो. बरोबर. जर आज कोणी मला एखादा विधी करण्यास नकार दिला तर मी म्हणेन की ठीक आहे, मला तशी त्यात विशेष रस नाही. मग प्राचीन काळात एका धाग्याने किंवा एका संस्काराने राजाला सत्तेवरून खाली खेचण्याइतका फरक कसा काय पडू शकतो? आजच्या काळातील धार्मिक विधी आणि प्राचीन काळातील विधी यांची तुलना करणे चुकीचं ठरेल. असं का? कारण त्या काळात उपनयन संस्कार हा केवळ एक धार्मिक सोपस्कार नव्हता. तो समाजातील प्रतिष्ठेचा, अधिकारांचा आणि अर्थव्यवस्थेचा एक प्रवेशद्वार होता. म्हणजे कसं? उपनयन संस्काराशिवाय कोणत्याही व्यक्तीला वेदांचं शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अच्छा. शिक्षण नसल्यामुळे त्यांना प्रशासनात किंवा महत्त्वाच्या पदांवर काम करता येत नसे. तसेच कायदेशीररित्या संपत्ती बाळगण्याचा आणि सामाजिक सन्मानाचा हक्कही उपनयनाशी जोडलेला होता. थोडक्यात सांगायचे तर उपनयन नाकारणे हे एखाद्या व्यक्तीचा आजच्या काळातील पासपोर्ट, डिग्री आणि प्रॉपर्टीचे पेपर्स एकाच वेळी रद्द करण्यासारखे होते. अगदी परफेक्ट उदाहरण दिलं. तो केवळ धार्मिक बहिष्कार नव्हता, तर तो एक परिपूर्ण नागरी मृत्यू होता. बापरे, हे भयंकर आहे. म्हणजे हा एक असा सामाजिक परवाना होता जो रद्द केल्यावर त्या राजाची आणि त्याच्या संपूर्ण समुदायाची समाजातील पत कोसळू लागले. हो, विधी नाकारल्या गेल्यामुळे त्यांना मिळणारा सामाजिक आदर संपुष्टात आला. आणि इतर वर्णांनी त्यांच्याशी व्यवहार करणे सोडून दिले असतील. नक्कीच. आणि त्यांच्याकडील लष्करी ताकद असूनही ते हळूहळू सत्तेतून बेदखल झाले.
पण इथे पुन्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? ठीक आहे, आपण मानून घेऊ की काही विशिष्ट राजांवर बहिष्कार टाकला गेला. तो एक राजकीय आणि तात्पुरता संघर्ष होता. पण एखादा तात्पुरता राजकीय वाद जो विशिष्ट पिढीपुरता मर्यादित असायला हवा होता, हां, तो पुढे जाऊन हजारो वर्ष चालणारी एक कायमस्वरूपी व्यवस्था कशी बनली, हा टप्पा कसा पार पडला? हाच या विश्लेषणातील सर्वात गुंतागुंतीचा आणि महत्वाचा भाग आहे. इथे आपल्याला वर्णव्यवस्थेची लवचिकतेकडून कठोरतेकडे झालेली वाटचाल समजून घ्यावी लागते. म्हणजे आधी व्यवस्था लवचिक होती का? हो ना, पूर्वीची जी वर्णव्यवस्था होती, जेव्हा केवळ 3च वर्ण होते, ती बरीच लवचिक होती. अच्छा, ती कर्मावर आधारित होती असं आपण वाचतो. अगदी बरोबर. ती कर्मावर, कृतीवर आणि गुणांवर आधारित होती. तुम्ही जे काम करता किंवा तुमच्यात जे कौशल्य आहे, त्यानुसार तुमचा वर्ण ठरत असे. मग हे बदललं कसं? जेव्हा या विशिष्ट गटाचे उपनयन आणि इतर विधी नाकारले गेले, तेव्हा त्याची मोठी किंमत पुढच्या पिढ्यांना मोजावी लागली. म्हणजे पहिल्या पिढीचे विधी नाकारले गेले? त्यामुळे दुसरी पिढी औपचारिक शिक्षण आणि संस्कारांविना मोठी झाली. अरे बापरे. आणि त्यांच्याकडे सत्ता नसल्याने तिसऱ्या पिढीला तर आपण कधीकाळी क्षत्रिय होतो याचा पूर्णपणे विसर पडला. म्हणजे ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली अवनती होती, ज्याला आपण जनरेशनल डीके म्हणतो. अगदी तेच. पहिल्या पिढीकडून अधिकार काढून घेतले की दुसऱ्या पिढीला ते मागावेसेही वाटत नाहीत, कारण त्यांना माहितीच नसते की ते कधी त्यांचे होते. नेमके हेच झाले. आणि या ऐतिहासिक घटनेचा परिणाम असा झाला की समाजात शूद्र नावाचा एक नवीन चौथा वर्ण तयार झाला. जे एकेकाळी क्षत्रिय होते त्यांच्यावर शूद्र असा कायमस्वरूपी शिक्का मारला गेला. हो, आणि स्वतःचे हे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी या राजकीय बहिष्काराला नंतरच्या काळात कायदेशीर आणि धार्मिक स्वरूप दिले गेले. म्हणजे मनुस्मृतीसारख्या ग्रंथांमधून. बरोबर. अशा ग्रंथांमधून असे कठोर नियम बनवले गेले की ज्यामुळे ही विभागणी आता कर्मावर न राहता पूर्णपणे जन्मावर आधारित झाली. आणि एकदा का एखादी गोष्ट जन्मावर आधारित झाली की ती व्यवस्था अत्यंत ताठर बनते आणि त्यातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग कायमचे बंद होतात. होय, अगदी बरोबर. हे ऐकताना एका वेगळ्याच सत्याची जाणीव होते. आपण अनेकदा असा विचार करतो की ही व्यवस्था कोणीतरी एका रात्रीत बसून तयार केली असेल किंवा ती देवानेच निर्माण केली असेल. पण तसं नाहीये. हो, आंबेडकरांचे हे पुस्तक दाखवून देते की हा एका जाणीवपूर्वक केलेल्या राजकीय आणि सामाजिक बहिष्काराचा रणनीतीचा परिणाम होता. नक्कीच. मला हे एखाद्या कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीमसारखं वाटतंय. समजा एखाद्या जुन्या कॉम्प्युटरच्या मूळ ऑपरेटिंग सिस्टीममध्येच त्याच्या बेस कोडमध्येच एखादा बग किंवा त्रुटी लिहून ठेवली गेली आहे. अच्छा, हां. आता त्यानंतर तुम्ही त्या कॉम्प्युटरवर जे काही नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल कराल ते आपोआप करप्ट होत जाईल. जातीव्यवस्थेने हजारो वर्ष भारतीय समाजाच्या या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एक बग म्हणून काम केले आहे. क्या बात आहे. हे उदाहरण या ऐतिहासिक प्रक्रियेला अचूकपणे स्पष्ट करते. ज्याने प्रत्येक नव्या पिढीला असमानतेच्या या दुष्टचक्रात अडकवून ठेवले. अगदी बरोबर. आणि जर आपण डॉक्टर आंबेडकरांच्या या संशोधनाचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला त्यांच्या या पुस्तकामागचा खरा उद्देश समजतो. कोणता उद्देश? त्यांनी हे पुस्तक केवळ इतिहासाची माहिती देण्यासाठी किंवा जुन्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी लिहिलेलं नाही. मग समाजात खोलवर रुजलेली एक अत्यंत भ्रामक समजूत आहे की काही लोक जन्मतःच कनिष्ठ असतात आणि काही जन्मतःच उच्च असतात. हो, दुर्दैवाने आजही हा विचार अस्तित्वात आहे. या मानसिकतेला थेट पुराव्यांवर आधारित आणि तार्किक आव्हान देणे हा यामागचा मुख्य हेतू होता. म्हणजे मुळावरच घाव घालणे. हो, जेव्हा तुम्ही हे सिद्ध करता की ज्यांना आज समाजात सर्वात खालचे मानले जाते ते एकेकाळी सर्वोच्च पदावर होते, तेव्हा तुम्ही जन्माधारित श्रेष्ठत्वाच्या संपूर्ण सिद्धांतालाच मुळासकट उकडून टाकता. याचाच अर्थ असा की जेव्हा आपण इतिहासाचे असे सखोल विश्लेषण पाहतो तेव्हा आपण फक्त भूतकाळात काय घडले यावर चर्चा करत नसतो. बरोबर. तर वर्तमान काळात समतेची आणि न्यायाची नवीन व्यवस्था उभी करण्यासाठी साधने शोधत असतो. अगदी तसंच. जर एखादी गोष्ट देवाने किंवा निसर्गाने निर्माण केली असेल तर आपण ती बदलू शकत नाही अशी एक निराशाजनक भावना असते. हा आत्मविश्वास आपोआप येतो. आणि हाच आत्मविश्वास आधुनिक सामाजिक समतेचा पाया आहे. नक्कीच. इतिहासाच्या कोणत्याही विद्यार्थ्यासाठी किंवा जागरूक नागरिकासाठी हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. होय. ज्या सामाजिक विषमतेला आपण आज परंपरा किंवा शाश्वत सत्य मानतो तिचा जन्म मानवी अहंकार, सत्तेची लालसा आणि स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या राजकीय डावपेचांमधून झालेला असतो. म्हणजे तो एक मानवनिर्मित संघर्ष आहे. हो.
डॉक्टर आंबेडकरांचे हे संशोधन केवळ भूतकाळातील अन्याय समोर आणत नाही, तर ते समाजाला हे वास्तव मान्य करायला भाग पाडते. आणि एकदा का आपण हे वास्तव मान्य केले की प्रगतीचे आणि खऱ्या अर्थाने समानतेचे दरवाजे उघडतात. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेत आपण ज्या स्रोतांचे विश्लेषण केले ते खरोखरच आपले डोळे उघडणारे आणि विचार करायला लावणारे आहे. नक्कीच आहे. या संपूर्ण प्रवासातील मुख्य मुद्दे आपण थोडक्यात पाहूया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातीव्यवस्थेचा पिरामिड सुरुवातीपासून असाच नव्हता. सुरुवातीला केवळ 3च वर्ण होते. बरोबर. दुसरी गोष्ट, आंबेडकरांनी प्राचीन ग्रंथांतील पुराव्यांच्या आधारे हे दाखवून दिले की शूद्र हे मुळात क्षत्रिय होते, योद्धे होते आणि त्यांच्याकडे प्रशासकीय सत्ता होती. हो. तिसरी गोष्ट, राजकीय सत्ता असली तरी कर्मकांडीय प्रतिष्ठा आणि उपनयन संस्कार नाकारण्यातून एका प्रबळ गटाला तळाच्या वर्गात ढकलले गेले. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे कर्मावर आधारित असलेली एक लवचिक व्यवस्था या ऐतिहासिक सत्ता संघर्षामुळे जन्मावर आधारित एका ताठर आणि कायमस्वरूपी व्यवस्थेत बदलली. या सर्व विश्लेषणातून आपण जो मुख्य बोध घेतो तो हाच की ही असमानता नैसर्गिक नाही, ती एका मानवनिर्मित संघर्षाची परिणती आहे. अगदी खरंय. डॉक्टर आंबेडकरांच्या या पुस्तकातून आपल्याला केवळ हरवलेला इतिहासच समजत नाही, तर आजच्या काळात समतेकडे जाण्याचा एक स्पष्ट आणि तार्किक मार्गही दिसतो. बरोबर. इतिहास आपल्याला शिकवतो की गोष्टी कशा बिघडल्या, जेणेकरून आपण त्या पुन्हा कशा दुरुस्त करायच्या हे शिकू शकतो. या संपूर्ण चर्चेचा समारोप करताना मला स्रोतातील एका अत्यंत प्रभावी आणि खोलवर विचार करायला लावणाऱ्या विचाराची आठवण येते. कोणता विचार? समता ही कधीही केवळ जुन्या परंपरेचे पालन करण्यातून येत नाही, ती सत्य समजून घेण्यातून आणि जुन्या चुका सुधारण्यातून येते. खूपच सुंदर वाक्य आहे हे. इतिहास अनेकदा चुकीच्या पद्धतीने समजला किंवा सांगितला जाऊ शकतो, म्हणून सत्याचा पुन्हा नव्याने शोध घेणे आवश्यक असते. हा विचार केवळ एका विशिष्ट व्यवस्थेला लागू होत नाही, तर तो मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्याला लागू होतो. आणि हाच आजचा आपला अंतिम विचार असायला हवा. या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. अगदी. आजच्या आधुनिक जगात आपण ज्याला अत्यंत आदराने परंपरा, संस्कृती किंवा सामान्य नियम मानतो, त्यापैकी किती गोष्टी ह्या खरोखरच नैसर्गिक आहेत? हो. आणि त्यापैकी किती गोष्टी ह्या भूतकाळातील अशाच एखाद्या विस्मरणात गेलेल्या राजकीय सत्तेच्या संघर्षाचा किंवा बहिष्काराचा परिणाम असतील? हा खूप मोठा प्रश्न आहे. आपल्या आजूबाजूच्या अशा कोणत्या जुन्या अन्यायकारक पण तरीही सामान्य वाटणाऱ्या नियमांचा आपल्याला नव्याने शोध घेण्याची आणि ते बदलण्याची गरज आहे, यावर नक्की विचार करा. होय, नक्कीच विचार करायला हवा. आणि जोपर्यंत आपण अशा जुन्या त्रुटींनी भरलेल्या ऑपरेटिंग सिस्टमचा कोड तपासून पाहत नाही, तोपर्यंत आपण समानतेची आणि न्यायाची कोणतीही नवीन व्यवस्था सुरळीतपणे चालवू शकणार नाही. अगदी खरे. आजच्या या सखोल चर्चेत इतकेच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत.